मी 5:45ला माझं काम सुरू करतो आणि संध्याकाळी 6:30ला श्वास घेतो. पहाटेचे 5:45 ते संध्याकाळी 6:30 मी एकदा पण श्वास घेत नाही. आणि न श्वास घेता काम कसं करायचं हे कुणालाही बघायचं असेल, मी अनेक वेळा चॅलेंज केलं आहे. त्यांनी एक दिवस माझ्यासोबत राहायचं. एक दिवस तुमचं काम करू नका, फक्त सोबत राहा. तुमचं 1 किलो वजन नाही कमी झालं मला विठ्ठल नाणे म्हणायचं नाही. हे माझं चॅलेंज आहे, ओपन चॅलेंज. फक्त एक दिवस सकाळचे 5:45 ते संध्याकाळचे 6:30 माझ्यासोबत राहायचं. कोणी पण, पालक, विद्यार्थी, कोणी पण. हे असं वेडासारखं काम करतोय मी, तरीसुद्धा कमिटमेंट इज कमिटमेंट. मी तुम्हाला ते सांगत होतो. व्हॉट इज कमिटमेंट इज कमिटमेंट. रात्री 6:30ला घरी गेलो, कामं संपून 10:30 वाजता एक पेशंट आला. त्याला बघायला आलो. विशेष अडचणीचा नव्हता. तुझी सर्जरी सकाळी करतो म्हणालो. झोपायला गेलो. 15 मिनिटात जाऊन झोपल्यास 15 सेकंदात झोप लागते. झोपून गेलो. रात्री 2 वाजता पुन्हा एक पेशंट आला. 2 वाजता पुन्हा एक पेशंट आला. आता तो पेशंट बघायला पुन्हा गेलो. खाली हॉस्पिटलमध्ये गेलो, वरती राहतो मी. हॉस्पिटलमध्ये गेलो, त्या पेशंटकडे पाहत होतो. पेशंट होता एक साधारणपणे 10 वर्षाचा मुलगा. बघा, तुम्ही डॉक्टर होतात म्हणून मुद्दाम उदाहरण देतोय. 10 वर्षाचा मुलगा. त्या मुलाचं शेतामध्ये जनावरांना चारा टाकण्याची एक कात्री असते, माहीत आहे, विळी, मोठी कात्री असते. त्या कात्रीमध्ये ते चारा कापताना याचा हातच कापला गेला. याचा हात इथून 2 तुकडे, तो हात वेगळा आणि हा हात वेगळा, पिशवीमध्ये घेऊन तो माणूस आलेला. तो हात पिशवीत तुटलेला आणि हा मुलगा तिथे. रात्रीचे 2 वाजले. मी गेलो, त्याला पाहत होतो. त्याने ते हात दाखवला, साहेब असं झालंय. ही घटना संध्याकाळी घडली असेल, पण कुठून कुठून लोकांना माझ्यापर्यंत पोहोचायला इतका वेळ लागला. मी त्याच्याकडे पाहत राहिलो आणि मी त्या हाताकडे पाहत राहिलो की हातामध्ये नसा किती आहेत, मी किती नसा जोडू शकतो, मी यातलं काय काय करू शकतो, असं मी त्या हाताच्या नसाकडे बघत होतो. जो हात तुटला त्याच्याकडे बघत होतो. आणि हा माणूस म्हणजे पेशंटचा वडील मला म्हणतो, सर किती पैसे लागतात, सर किती पैसे लागतात, सर किती पैसे लागतात. त्यानं 3दा विचारलं तरी त्याला उत्तर मी देतच नव्हतो. मी त्या हाताकडे बघत होतो की त्या हाताचा नसा मी जोडू किती शकतो. शेवटी तो माणूस म्हणाला, माझा प्रश्न त्याच्याकडे गेला, तुम्ही काय करता. माझा प्रश्न वडिलाकडे म्हणाला, साहेब मी दुसऱ्याच्या शेतामध्ये सालगडी म्हणून नोकरी करतो. सालगडी नोकरीचं, ज्या लोकांच्या शेतात नोकरी करणाऱ्याचं हे मुलगा. पुन्हा त्याचा प्रश्न, साहेब पैसे किती लागतात. मी त्याला समजून सांगतो, ह्याला नसा एवढे असतात. किती लोकांनी अनाटॉमी अभ्यास केली मला माहीत नाही, पण हातामध्ये खूप जास्त नसा असतात. शरीरामध्ये एवढा नसा कुठेच नसतात. आर्टरी, वेन, टेंडन, मसल सगळं त्याला जोडायचं आहे मला. आणि मी त्याचा अभ्यास करतो की एका बोटाला 4-4 नसा, 20 नसा ह्या, आणि बाकीच्या मसल्स 41 नसा मला जोडायच्यात. मी अभ्यास करतोय, प्लस तेवढे बोन्स, हाडं पण जोडायचे. आणि मी त्याचा अभ्यास करत बसलो की ह्याला मला कसं जोडता येईल. आणि तो सर पैसे किती लागतात. मी तरी उत्तर त्याला दिलं नाही. शेवटी तोच म्हणाला, सर मी तुम्हाला 5,000 रुपये देऊ शकतो, ते पण उद्या, आज काहीच नाही. तुम्हाला माहीत नसावं मित्र, या सर्जरीला साधारणपणे 8 ते 10 तास लागतात. या सर्जरीची किंमत आपल्या देशामध्ये साधारणपणे 5 ते 6 लाख रुपयाच्या खाली ही सर्जरी ह्या देशात कधीच होऊ शकत नाही. आणि हा माणूस मला म्हणतो की मी तुम्हाला 5,000 रुपये देऊ शकतो, ते पण उद्या. 10 लोकांची टीम घेऊन जेव्हा मी सर्जरी करतो, तेव्हा 10 लोकांची टीम घेऊन मी जेव्हा सर्जरी करतो, तेव्हा ही सर्जरीला आत्ता मला साधारणपणे 8 तास लागतात. सुरुवातीच्या काळामध्ये मला याला 22 तास लागायचे. ही आहे सर्जरी. ह्याला हँड रिप्लांट असं म्हणतात. आणि तरी मी त्याच्याकडे बघत नाही. मी माझ्या भूलतज्ञाला फोन केला आणि मी म्हणालो, सर असा पेशंट आहे, आपल्याला सर्जरी करायची. डॉक्टर राजेश शाह माझा भूलतज्ञ आहे, ग्रेट माणूस आहे. हो सर म्हणाला. आणि पुढच्या 15 मिनिटात तो आला. त्या पेशंटला उठीत घेतलं, त्यांनी बोल दिली आणि मी सर्जरी सुरू केली. ही सर्जरी संपायला पुढच्या आम्हाला 8 तास लागले. आमचा दिवस मागे पुढे झाला. तो दिवस पुन्हा ॲडजस्ट करता 8 दिवस गेले. एक दिवस मागे पुढे झाला की मला ॲडजस्ट करा 8 दिवस लागतात. कारण मी मिनिटामध्ये मला मोजत नाही, मी सेकंदात मोजतो. 15 सेकंद, 20 सेकंद असा मी मोजतो. आणि जेव्हा ॲडजस्ट करायला आमचे पुढचे 8 दिवस गेले. पेशंटचा हात मस्त तुटला. पेशंट छान झाला. प्रचंड विठ्ठल राहण्याला आनंद झाला. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या दिवशी, 5व्या दिवशी त्या पेशंटचे वडील मला भेटले आणि मला म्हणाले, साहेब मी 5,000 रुपये घेऊन आलो. आता काय म्हणायचं. मी म्हणालो, राहू द्या, हे 5,000 रुपये राहू दे. नाही साहेब, मी हे तुम्हाला 5,000 रुपये देणार म्हणजे देणारच. मित्र, दिस इज कॉल्ड ॲज अ कमिटमेंट. दिस इज कॉल्ड ॲज कमिटमेंट.
त्याला कमिटमेंट म्हणतात. ओके, कमिटमेंट इज नॉट मेजर्ड इन मनी. कमिटमेंट इज नॉट मेजर्ड इन मनी. कमिटमेंट इज मेजर्ड इन सक्सेस. म्हणून तुम्ही कमिटमेंट काय करताय? आज रात्री उशीर झाला, आज काल अभ्यास झाला नाही, थोडासा टाइमपास झाला, तो भरून काढायचा असतो. कारण यू आर कमिटेड, यू आर कमिटमेंट. आज माझी झोप झाली नाही, दीज आर नॉट आन्सर्स. हे उत्तरं नाही आहेत. आणि मी म्हणालो असतो की मी रात्री थकलोय, आता मी करू शकत नाही, तर या लेकराचा हात कोणी वाचू शकलं नसतं, कोणीच वाचू शकलं नसतं. म्हणून आय एम अ डॉक्टर, आय एम कमिटेड टू माय पेशंट. यू आर अ स्टुडंट, यू आर कमिटेड टू युअर बुक्स अँड रीडिंग अँड स्टडी. हे ज्याला कळालं ती जगातली मोठी माणसं झाली. ज्याला कळालं नाही ते मला माहीत नाही काय झाली, ते पण ज्यांना कळालं ती पक्की मोठी माणसं झाली. आणि दिस इज व्हॉट इज एक्सपेक्टेड फ्रॉम यू गाईज. म्हणून तुम्ही कमिटमेंट अशी घ्या. कशी घ्या? की यू आर कमिटेड टू स्टडी. मला हेच कळत नाही की मुलांनी अभ्यास नाही तर काय करायचं. म्हणजे मला कधी कधी प्रश्न पडला मी तुमच्याकडे असताना की शाळेत जायचं ना अभ्यास नाही तर काय करायचं, म्हणजे काय करायचं काय. म्हणजे मला पडलेला खूप मोठा प्रश्न होता. आणि म्हणून मी पुस्तकं पाठ करायचो, कारण अभ्यासाशिवाय मला काही करायचंच नसतं, म्हणजे काय नव्हतंच करायला. तुमच्याकडे काय करायला मला ते तरी सांगा एकदा, म्हणजे मला कळावं. म्हणजे मला हे कळत नाही की मुलांना अभ्यासापलीकडे करायचं काय असतं, कारण मला माहीत नाही आहे. म्हणजे काय असेल तर सांगा, पुढच्या भाषणात मी ते सांगतो हे करा. आहे काय? नाही आहे. मग यू आर मीन फॉर द स्टडी, सो कमिटमेंट इज युअर स्टडी. आणि ज्या ज्या लोकांना कळलं की दिस माय कमिटमेंट, त्यांना काही अडचण येत नाही. नंबर 2, कमिटमेंट संपली. त्यांनी सांगत होते सातत्य. कुठलीही गोष्ट आहे ना एका दिवसात होत नाही. एका दिवसात होत नाही. बघा, आज अभ्यास केला आणि उद्या अभ्यास नाही केला, जमत नाही. दररोज अभ्यास करायचा, फिक्स करून करायचा, ठरवून करायचा. तुम्ही कन्सर्न असं, यू शुड बी ऑलवेज कन्सर्न ऑर स्टडी. ज्या ज्या लोकांना कमिटमेंट आणि कन्सर्न हा शब्द कळाला त्याला कॉन्फिडन्स हा शब्द येतो. पुन्हा एकदा ऐका, ज्याला कमिटमेंट हा शब्द कळतो, जो कन्सर्न अबाउट इज स्टडी असतो, त्याला आपोआप कॉन्फिडन्स हा शब्द त्याच्या मनात तयार होतो. कन्सर्न राहायचं म्हणजे काय करायचं, म्हणजे नेमकं काय करायचं असतं. कधी पण अभ्यास करताना तुम्ही काय करता माहित आहे, एक्झाम आली, आत्ता माझ्यावर प्रेशर आलं, पानं उलटता नाके 9. असे लेकरं आयुष्यात यशस्वी होत नाहीत. खूप ब्लंट स्टेटमेंट करतो मी, पण तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मला डे 1 पासून अभ्यासाला सुरू करा. डे 1. आणि अभ्यास कमी करा, अभ्यास जास्त करू नका, पण दररोज करा. सातत्य इम्पॉर्टंट आहे. जगामध्ये मी खूप मोठी माणसं पाहिली, खूप मोठी माणसं, ज्यांच्याकडे असं आकाशाकडे बघायला लागतं ना, अशी माणसं मी आयुष्यात पाहिली. आणि त्यांच्या खोलात गेलो तेव्हा कळलं या माणसांच्या आयुष्यामध्ये सातत्य आहे. ते जे करतात ना, डॉक्टर विठ्ठल लहाने एक त्या विषयात काम करणारा एक मोठा डॉक्टर झाला असं लोक म्हणतात. मी लहानेच आहे. का माहिती आहे का? त्याचं कारण आहे की मी ते काम, मी दररोज 3 सर्जरी मोफत करतो. दररोज. ओके. या घटनेला 15 वर्ष पूर्ण झालेत. 15 वर्ष. लातूरमध्ये आम्ही 19 इयर्स मला झालेत लातूरमध्ये, त्यातली गेली 15 वर्ष दररोज 3 ऑपरेशन मी मोफत करतो. दररोज. मी साधारणपणे दररोज 13 सर्जरी करतो, पण त्यातल्या 3 सर्जरी दररोज मोफत करतो. दररोज मोफत करतो. काय होतं, ह्या सातत्यानं आपलं काम वाढतं. मी जर एका दिवशी एका वर्षी सर्जरी केल्या असत्या मोफत आणि सोडून दिलं असतं, तर आज जे रेकॉर्ड विठ्ठल लहानेच्या नावावर आहे, हे रेकॉर्ड तयार झालं नसतं. हे रेकॉर्ड तयार करण्यासाठी सातत्य लागतं. तुम्हाला जर तुमचं रेकॉर्ड तयार करायचंय, सातत्य पाहिजे. फिक्स करा अभ्यास. फार अभ्यास करू नका. माझ्या मुलाचं उदाहरण मी सगळ्यांना देत असतो, तुम्हालाही सांगेन. माझा मुलगा आता BJ मेडिकल कॉलेज ससून हॉस्पिटल पुण्यामध्ये MBBS फायनलला आहे. तो शाहूला होता आणि तोच सरांचा विद्यार्थी आहे, मोठेगावकर सरांचा विद्यार्थी आहे. तुम्हाला सांगतो, माझ्या मुलाला काही गोष्टी येत नव्हत्या. P ब्लॉक, सर्क्युलर मोशन येत नव्हतं. तर तो म्हणाला, पप्पा हे बेस्ट जर कोणी P ब्लॉक शिकवतं ना, त्यांनी केलेला अभ्यास हे मोठेगावकर शिकवतात, तुमचे ते मित्र आहेत आणि त्यांच्याकडे मला जायचं. तुम्हाला सांगतो हा किती ग्रेट माणूस आहे. या माणसांनी माझ्या मुलाला रात्री ट्युशन संपल्यानंतर, कारण तो टॉपिक शिकवायचा होता जो की तुमच्याकडे शिकून झाला होता, बिचाऱ्यांनी घरी शिकवलं.
त्यांच्या घरी नेऊन शिकवलं. आणि मी प्रसादचं उदाहरण एवढ्यासाठी देत होतो की त्याची एक स्टडी करायची स्टाईल होती. शाहूला होता सकाळचे 7 ते संध्याकाळी 7 कॉलेज हे सगळ्यांना मला माहिती आहे. ट्युशन नव्हती, पण फक्त 45 मिनिट त्याला मिळायचे, जाणं येणं सगळं मिळून. आम्ही त्याला 10 वाजता रात्री झोपवायचो आणि पहाटे 5:45ला उठवायचो. एवढं काम बाप आणि माय म्हणून आम्ही करायचो, बाकी आम्ही काय करायचो नाही. पण त्यांनी ना कंप्लीट 18 महिने मिळायचे, 11वी-12वी मिळून 18 महिने मिळतात तुम्हाला नीटसाठी. त्या 18 महिन्यामध्ये म्हणजे बोर्डपर्यंत, बोर्डनंतर 2 महिने तुम्हाला सुट्टी मिळते, फक्त 45 मिनिटं अभ्यास करायचा. 45 मिनिटं दररोज, 45 मिनिट. 45 मिनिट. पण 44 मिनिटं कधीच नाही केला. 45 म्हणजे 45, दॅट इज कॉल्ड एज अ कमिटमेंट, सातत्य. तुम्हाला पुढे सांगतो, त्याचं जेव्हा म्हणजे तुमची एक्झाम संपली बोर्डची, PL प्रिपरेटरी लिव्ह मिळाल्या, तर तो ना ठरवून अभ्यास करायचा. 3 तासाचे ब्रेक घ्यायचा, 3 तासाचे ब्रेक, 3 तासांनी ब्रेक. तर समजा कधी कधी मला खूप घाई आहे आणि मी सोबत जेवण करायचो, तर तो म्हणाय जर कधी 2 तास 50 मिनिटे झालीत आणि 10 मिनिटं राहिलीत आणि मी जर त्याला इशारा केला, डिस्टर्ब करत नव्हतो पण इशारा केला की आज जरा लवकर जेवून मला जायचं उपडीमध्ये, तो उठायचा नाही. हाईट म्हणजे एक दिवस फक्त 1 मिनिट राहिला होता, 1 मिनिट राहिला होता. 2 तास 59 मिनिटे झाली होती आणि मला खूपच घाई होती. मी त्याला थोडा इशारा केला की आपण प्रसाद आता जेवण करून घेऊ. त्याने माझ्याकडे पाहिलं पण नाही. तो 1 मिनिट जेव्हा पूर्ण झाला तेव्हाच बाप्पा उठला. दिस इज कॉल्ड एज अ कमिटमेंट बॉईज. तुम्हाला मी सांगतोय मुलांनो, ह्याला कमिटमेंट असं म्हणतात. अभ्यास करायचा ना तर देर इज नो अदर डिस्ट्रॅक्शन्स. एक पण जगामध्ये तुमचा डिस्ट्रॅक्शन नाही आला पाहिजे, एक पण. नंबर 2, सातत्यानं अभ्यास करताना विषयाची सांगड घालणं जमलं पाहिजे. म्हणजे काय? विषय सांगड घालायची म्हणजे नेमकं काय करायचं? काही लेकरांना केमिस्ट्री आवडत जातं, मोठेगावकर सरांना सोपं होतं. काही लोकांना फिजिक्स आवडत जातं, काही कमी प्रमाणात लोकांना बायोलॉजी अवघड जातं. सगळ्यांना अवघड बायोलॉजी जात नाही. त्याच्यामुळे हे दोघं जण नशिबान आहेत, IIB वाले. पण तुम्हाला मी काय सांगतो आता, सांगड कशी घालायची जरा बारकाय नाही का? हे मला असं कळत नव्हतं, हे प्रसादने मला सांगितलं. पप्पा म्हटला मी बायोलॉजीचा एवढा अभ्यास करणार आहे की बायोलॉजीमध्ये मी 100% मार्क घेणार आहे. ऐकलं का तुम्ही? 100%. थोडंसं मला पटलं नाही. मी त्याला म्हणालो का? कारण म्हणे पप्पा माझे केमिस्ट्रीमध्ये काय मार्क पक्के कटणार आहेत आणि फिजिक्समध्ये पण काय मार्क पक्के कटणार आहेत. लेकरांना सांगड कशी घालता येते हे तुम्हाला कळलं पाहिजे. एखादा जर विषय थोडा अवघड जात असेल, पण मला बायोलॉजी खूप छान येते पप्पा, मी 100% मार्क घेतो. मी नाही म्हणणारा बाप नाही आहे. आणि माझं लेकरू पण तुम्हाला सांगतो, बापाने छातीवर हात एवढं चांगलं लेकरू आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर माझा 110% विश्वास आहे. तो म्हणतो इज राईट. हो ठीक आहे म्हणालो मी. आणि तुम्हाला सगळ्या लेकरांना सांगतो मी, त्यांना 11वी-12वी नीट होती, पण नेमकी 12वीची एक्झाम बोर्डची संपली, बोर्ड एक्झाम संपली आणि नीट संपून CET आली 2 महिन्यामध्ये. तेव्हा खूप लेकरं डिस्टर्ब झाले, प्रचंड डिस्टर्ब झाले. आम्ही पालक म्हणून खूप लोकांकडे गेलो, पण समाव ते नीटची काही नीट राहिली नाही. 1.5 वर्ष नीट शिकल्यानंतर पुन्हा लेकरांना CET द्यावं लागली. तोही डिस्टर्ब झाला. मी म्हणलं आता रे आता काय करायचं, एक्झाम तुझं पॅटर्न सगळं बदललं. नाही म्हणला पप्पा तरी पण बायोलॉजीमध्ये मी 100% घेतो. काय करावं? तुम्हाला सांगतो मुलांनो, का तर मला फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये 2-3 मार्क माझे कटणार आहेत. आणि म्हणून एखादा चांगला विषय येतोय ना त्याच्यावर फुल कॉन्सन्ट्रेट करायचं. हा त्यानं सांगितलेलं नॅक आहे, तुम्ही पण ही नॅक अप्लाय करा. आणि तुम्हाला सांगतो त्याची नीट एक्झाम झाली. एक्झाम सेंटरचा तो बाहेर आला आणि त्याने मला फोन केला, पप्पा बायोलॉजीमध्ये 100%. तिथून फोन केला. मी काय घ्यायला गेलो नव्हतो, सोडायला गेलो नव्हतो, असा बापच नाही जायला. मी त्याचं MBS ॲडमिशन घ्यायला पण मी गेलो नव्हतो. पण तुम्हाला सांगतो मुलांनो, त्याची की आन्सर की आली ते जाऊ द्या, ते महत्त्वाचं नाही आहे. ती आन्सर की आली आणि आन्सर की आल्यानंतर त्याचा 1 मार्क गेला, 99 झाले. तो कॉलेजमध्ये गेला आणि कॉलेजमध्ये रडतच घरी आला. म्हणलं का? म्हणे पप्पा 1 मार्क माझा गेला. म्हणलं जाऊ दे ना, म्हणजे तुला बेस्टमधलं बेस्ट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळतं, काय करायचं एवढ्या पहिल्या याच्यामध्ये मेरिटमध्ये तू आहेस, काहीच अडचण नाही आहे. नाही पप्पा म्हणे माझ्याकडे 12 प्रूफ आहेत, 12 की माझा आन्सर बरोबर आहे. अरे म्हणलं 1 मार्क प्रसाद जाऊ दे. नाही म्हणला मला फक्त कॉलेजमध्ये तुम्ही फोन करा, मला कॉलेजमध्ये जाऊन कंप्लेंट करायची. कंप्लेंट ते काहीतरी युनिव्हर्सिटीला कुठं बोर्डाला कंप्लेंट करायची मला. म्हणलं मी नाही फोन करणार, तू तुझा 1 मार्कासाठी पप्पा काही फोन करणार नाही. तुम्हाला हाईट सांगतो मुलांना, तो कॉलेजमध्ये गेला, जाधव सरांना भेटला, दुरकर मॅडमला भेटला आणि ते रीतसर त्यांनी आपल्या डायरेक्टर ऑफिसमध्ये कंप्लेंट केली. त्याच्या कंप्लेंटवरती एक कमिटी बसली 12 लोकांची, 12 लोकांची कमिटी बसली आणि त्या 12 लोकांनी सांगितलं की त्याचंच बरोबर आहे आणि त्याला पुन्हा 100 मार्क पडले.
दिस इज कॉल्ड ॲज अ कॉन्फिडन्स. दिस इज कॉल्ड ॲज कॉन्फिडन्स. म्हणून तुम्ही जर कमिटेड आहात, तुमच्यात सातत्य आहे, यू आर कन्सर्न, तर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आपोआप येतो. पण हा कॉन्फिडन्स आणण्यासाठी काय करायला पाहिजे? आता बऱ्याच लोकांना बोलता बोलता जण काही जण म्हणाले की संगत अशी ठेवा की जी तुमच्यापासून डिस्ट्रॅक्ट तुम्हाला नाही केलं पाहिजे. काय होतं माहिती आहे का? हे सगळ्यांना होतं. तुम्हाला फक्त संगतच डिस्ट्रॅक्ट करते असं नाही, तुम्हाला बऱ्याच गोष्टी डिस्ट्रॅक्ट करतात. हे मला माहिती आहे, हे मला माहिती आहे. आणि मी डॉक्टर आहे, मला तर जास्त माहिती आहे. पण तुम्हाला सांगतो मुलांनो, कधी डिस्ट्रॅक्ट व्हावं आणि कधी डिस्ट्रॅक्ट होऊ नये हे ज्या ज्या लेकरांना कळालं ते लेकरं काही वर्षांनी स्टेजवर बसतील, आणि ज्यांना कळालं नाही त्यांचं मला काहीच माहीत नाही. मी काय सांगतो तुम्हाला की डिस्ट्रॅक्शन काय असतं? व्हॉट इज डिस्ट्रॅक्शन? डिस्ट्रॅक्शन म्हणजे तुमच्या ध्येयापासून तुम्हाला दूर घेऊन जाणारी गोष्ट. तुमच्या ध्येयापासून तुम्हाला दूर घेऊन जाणाऱ्या गोष्टीला डिस्ट्रॅक्शन असं म्हणतात. तुम्ही अभ्यासाला बसलात की ते अभ्यास डोक्यात जातच नाही, दुसरंच कधी डोक्यात जातं. दॅट इज कॉल्ड एज डिस्ट्रॅक्शन. आणि हे डिस्ट्रॅक्शन होताना तुम्हाला कसं दाबून धरायचंय हे एक छोटं उदाहरण सांगतो मी. तुम्ही नेमकं काय व्हायला पाहिजे? डिस्ट्रॅक्शन तुमच्यामध्ये नाही आलं पाहिजे, तुम्ही डिस्ट्रॅक्शनला दूर नेलं पाहिजे. यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे? छोटं उदाहरण सांगतो. एक छोटं गाव असतं, गाव. त्या गावामध्ये एक सरपंच असतो, बारकाय नाही का, आणि त्याच्या गावामध्ये कसा मलखांब, मोठा एक खांब तो लावतो, मोठा खांब, बांबू लावतो, आणि तो सांगतो सगळ्यांना या बांबूवर जो चढेल टोकापर्यंत त्याला मी 2000 रुपयाचं बक्षीस देणार, 2000 रुपयात बक्षीस देणार. खूप मोठं बक्षीस आहे ते. आणि तो एक शहाणा असतो माहिती आहे का, तोच एक माणूस खूप शहाणा असतो जो हे शर्यत लावतो. तो काय करतो, त्याचीच माणसं, आजकाल असंच घडतं, त्याचीच एक 50-60 माणसं घेतो, त्याचीच एक 50-60 माणसं घेतो, त्याचीच. आणि तो जी लोक जमतात ना बघण्यासाठी त्यांच्यामध्ये आपल्याच माणसाला घालतो आणि त्यांना म्हणतो आता जो कोणी खांबावर चढेल त्याला डिस्ट्रॅक्ट करा. म्हणजे काय म्हणा, चढायला लागला कोणी की पडशील 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 म्हणायचं. हे काम त्या 50 लोकांना सांगतो. आणि हे जे काय जमाव जमलेला असतो, माणसं जमलेले असतात, ते माणसामध्ये हे त्याची 50 लोक. बघा, याला म्हणायचं दुष्ट प्रवृत्ती. आणि अशा प्रवृत्ती सगळ्यासोबत असतात. डिस्ट्रॅक्ट करणारी प्रवृत्ती 100% असतात. आणि काय होतं, एक माणूस येतो त्या मलखांबावर चढायला लागतो, तो अर्ध्यात गेला की इकडून खालू अरे पडशील 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 पडशील, तो खाली येतो, बाप्पा कशाला पडायचं. दुसरा जातो, पुन्हा पडशील पडशील पडशील, तिसरा जातो, पडशील पडशील. 100-200 लोक प्रयत्न करतात, पण हे लोक पडशील पडशील पडशील, अरे पाय तुटेल रे, खाली येतो. कुणीही वर चढू शकत नाही. एक मुलगा आपला 10 वर्षाचा त्याच्या आईबरोबर येत असतो. त्याच्या आईबरोबर येतो, असा गरीब आई असते, त्याच्याबरोबर येतो. त्याच्या आईच्या डोक्यावरती एक टोपला असतं. ते येतो, हे काय चाललंय, बराच वेळ उभा राहून त्या आईसवर बघत असतो. बघतो तो आणि आईला हळूच विचारतो. आई त्याच्या कानामध्ये एक गोष्ट सांगते. बघा बारकाय ना बघा. आई त्याच्या कानात एक गोष्ट सांगते आणि त्याला म्हणते जावर. हा काय करतो माहिती आहे, तुर 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 वर जातो, एकदम टोकाला जाऊन बसतो. आणि जिंकला हा, गेला वर, चढला वर. 100 लोक जाऊन नाही शकले, हा मुलगा वर गेला. आता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम, स्टेजवरती सगळे लोक आले. आता ह्याला 2000 बक्षीस द्यायचं. ज्यानं ऑर्गनाईज केलं होतं दुष्ट माणसं, त्याच्या पोटात दुखायला लागतं सगळं. पण आता इलाज नाही ना, हा जिंकलाय. तो आला वरती की मग त्यातला एक माणूस त्याच्या आईजवळ जातो आणि त्याच्या आईला विचारतो, तू त्याच्या कानात काय सांगितलीस? तू त्याच्या कानामध्ये काय सांगितले की तो बुर्र वर गेला? त्याची आई काय म्हटली माहिती आहे? बारकाई नाही का आता, त्याची आई काय म्हटली, माझा मुलगा बहिरा आहे. तो बहिरा नसतो, पण माझी आई म्हणाल माझा मुलगा बहिरा आहे. म्हणजे त्याच्या आईनं त्याच्या मुलाला बहिरं केलं. कशापासून? डिस्ट्रॅक्शन पासून बहिरा केलं. मित्र, कळलं? म्हणून तुमच्या जर आयुष्यामध्ये काही डिस्ट्रॅक्शन येत असतील, ते कुठले असोत, त्या डिस्ट्रॅक्शन पासून तुम्ही बहिरे व्हा. बहिरे. डिस्ट्रॅक्शन कानापर्यंत, मेंदूपर्यंत, हृदयापर्यंत गेलं नाही पाहिजे.